देवेंद्र फडणवीस राजकारणातील पावसाळ्यामध्ये उगवणारी छत्री, जनता फडणवीसांना खलनायक म्हणते, संजय राऊतांचा हल्लाबोल. शिंदे गटाकडून शिवसेना हिसकावण्याचा प्रयत्न, नगरसेवक आणि पदाधिकारी खरेदी करण्यासाठी 3 ते 4 हजार कोटींचा वापर, संजय राऊतांचा गंभीर आरोप. आमचा जीव आरक्षणात, सरकारचा जीव खुर्चीत. आरक्षण देणार नसाल तर आम्हाला पाडापाडी करावीच लागणार, जरांगेंचा इशारा. मागच्या दाराने पक्षात येणारेच गैरसमज पसरवतात आणि मूळ मालकाचा कार्यक्रम लावतात. जरांगेंची नाव न घेता दरेकरांसह प्रसाद लाड यांच्यावर जोरदार टीका. उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त शरद पवारांचा सामनामध्ये विशेष लेख, मराठी माणसानं बुजरेपणा सोडला पाहिजे, दिल्लीकरांना मराठी माणसाबद्दल आकस, यात तथ्य नाही, लेखात उल्लेख. फडणवीसांकडे देशमुखांच्या कोणत्या क्लिप्स आहेत, बाहेर काढाव्यात. सामनातून फडणवीसांना प्रति आव्हान आणि अँटेलियासमोरील बॉम्बस्फोटक प्रकरणाचे परमबीर सूत्रधार, सामनातून आरोप. बाबाजानी दुर्राणींची शरद पवार गटामध्ये घरवापसी होणार, मी आजच शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार, बाबाजानी दुर्राणींची प्रतिक्रिया. शरद पवार 2 दिवस संभाजीनगर दौऱ्यावर, 4 विधानसभेच्या जागांची चाचपणी करणार, फुलंब्री, पैठण, गंगापूर आणि संभाजीनगर पूर्व मतदारसंघावर नजर. दिल्लीमध्ये आज नीती आयोगाची बैठक, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह फडणवीस उपस्थित राहणार, राज्यातील पायाभूत प्रकल्पांबाबत बैठकीमध्ये चर्चा होईल, शिंदेंची माहिती. दिल्लीमधील नीती आयोगाच्या बैठकीला इंडिया आघाडीचे मुख्यमंत्री जाणार नाहीत, संजय राऊतांची माहिती. राज्यपाल नियुक्त आमदार देताना भाजपची नवी रणनीती, भाजपचा आमदार नसलेल्या जिल्ह्यामध्ये निष्ठावंतांना संधी मिळणार, सूत्रांची माहिती. कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी 47 फुटांवर, कुरुंदवाड आणि औराड गावाला पुराचा फटका, एनडीआरएफ पथकाकडून पूरस्थितीची पाहणी, विनस चौकामध्ये पाणी साचण्यास सुरुवात. कोल्हापूरसह आसपासच्या परिसरामध्ये पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात, 11 राज्यमार्ग आणि 37 प्रमुख जिल्हा मार्ग बंद, 46 मार्गांवरील एसटीची सेवा पूर्णपणे बंद. सांगलीत कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, कृष्णा नदीनं इशारा पातळी ओलांडली, मिरज, वाळवा आणि शिराळा भागातील शाळांना आज सुट्टी. सांगलीच्या सखल भागामध्ये पुराचं पाणी शिरण्यास सुरुवात, उपकरणांसह लष्कराची एक टीम सांगली आणि मिरजमध्ये दाखल. भाजपने विधानसभेत 288 जागा लढवाव्यात, नारायण राणेंचं वक्तव्य, तर भाजप 288 जागा लढणार असल्यास महायुती कशाला आहे, नरेश म्हस्केंचा राणेंच्या वक्तव्यावर आक्षेप. जागा वाटपाच्या चर्चेसाठी काँग्रेसची 10 नेत्यांची कमिटी, पटोले, बाळासाहेब थोरात, वडेट्टीवार, पृथ्वीराज चव्हाणांसह वर्षा गायकवाड, भाई जगताप आणि असलम शेख यांचा समावेश. पिंपरी चिंचवड पालिकेकडून खेडकर कुटुंबियांच्या थर्मोवेरिटा कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता, कंपनीचा 2,72,000चा कर थकीत. मनोरमा खेडकरच्या जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी, मुळशी तालुक्यामधील शेतकऱ्याला धमकावल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल. पगारवाढीसाठी नाशिकमधील सिटीलिंक बस कर्मचारी आजपासून पुन्हा संपावर, 116 बसच्या फेऱ्या रद्द, सकाळपासून बस वाहतूक ठप्प. नवी मुंबईतील बेलापूरमध्ये 3 मजली इमारत कोसळली, दोघांचा मृत्यू, ढिगाऱ्याखालील 52 जणांची सुखरूप सुटका. महाविद्यालयाच्या कार्यक्रमात गोविंद पानसरेंच्या पुस्तकाचा संदर्भ दिल्यानं साताऱ्यातील प्राध्यापिकेवर पोलीस कारवाई, ही कोणती लोकशाही म्हणत न्यायालयाकडून संताप व्यक्त. सोनं आणि चांदीच्या दरामध्ये घसरण, सोनं 8 दिवसामध्ये 5,000 तर चांदी 11,000 रुपयांनी स्वस्त. काजू, बदाम, अक्रोडचे भाव वधारले, रुपया घसरल्याचा सुका मेव्याला फटका, डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया घसरून 83 रुपये 78 पैशांनी निच्चांकी पातळीवर. दौंडमध्ये इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगच्या कामासाठी मध्य रेल्वेवर 29 जुलै ते 1 ऑगस्ट दरम्यान मेगा ब्लॉक, नांदेड पनवेल सिकंदराबाद एलटीटी दुरांतो, शिर्डी दादर एक्सप्रेस रद्द. भारत श्रीलंका T20 मालिकेतील पहिला सामना आज, भारतीय क्रिकेटमधील गंभीर पर्वाची सुरुवात, सूर्यकुमार यादव टीम इंडियाचं नेतृत्व करणार.